ओके। गुड मॉर्निंग बच्चों, मैं राजेश रांगडाले, न्यू सायन म्यूनिसिपल सेकेंडरी स्कूल साइंस से। आज हमारा जो सब्जेक्ट है वह मराठी है और आज हमारा जो टॉपिक है बेटा वो है वृत्तांत लेखन। अपन 9th कक्षा में वृत्तांत लेखन किस तरह पूछा जाता है, उसमें हमें क्या लिखना होता है, किस तरह हमने उसे सॉल्व करना चाहिए, इसके बारे में आज हम पढ़ने वाले हैं। ठीक है, चलो अभी सुरुवात करते बेटा। आपण याला मराठीमध्ये आता सुरू करतो जरा। उपयोजित लेखन असं म्हणतो। विभाग 5 मध्ये आपल्याला असतं। विभाग 4 पर्यंत आपण व्याकरण वगैरे वगैरे शिकतो आणि त्याच्यानंतर विभाग 5 मध्ये आपल्याला येतं उपयोजित लेखन, बरोबर। आणि त्या उपयोजित लेखनामध्ये आपल्याला जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन हे असे 3 प्रश्न विचारलेले असतात आणि 3 पैकी कोणत्याही 2 मुद्द्यांवर आपल्याला लिहायचे असतात। 2 घटकांवर कोणतेही 2 कृती सोडवणे अपेक्षित असते। त्याच्यामध्ये आपण जाहिरात लेखन लिहू शकतो, बातमी लेखन लिहू शकतो किंवा कथा लेखन लिहू शकतो, कोणतेही लिहू शकतो। यापैकी आज जो आपण पाहणार आहोत, आज जो हम पढ़ने वाले हैं वह है बातमी लेखन, जिसे हम वृत्तांत लेखन भी कहते हैं। देखो यहाँ पर दिया हुआ है बेटा, उपयोजित लेखन में जो हमको टॉपिक पूछा जाता है उसमें बातमी लेखन या वृत्तांत लेखन, हमने टॉपिक को नाम दिया था वृत्तांत लेखन, उसे ही हम बातमी लेखन कहते हैं। अब यह बातमी लेखन क्या होता है, अब मैं तुमको ये बता दूं जरा और डिटेल में आगे थोड़ा सा। ओके, देखो ये उपयोजित लेखनामध्ये बातमी लेखन असं शिका। प्रश्न 5व्याचा आ हा विचारलेला असतो। प्रश्न 5व्याच्या अ मध्ये आपल्याला पत्र असतो आणि आ मध्ये बातमी लेखन विचारलेला असतो। याच्यावर एकूण आपल्याला 5 गुण आहेत। किती गुण दिलेले असतात? 5 गुण। आता त्या 5 पैकी 5 गुण आपल्याला कसे मिळाले पाहिजे यासाठी आपण बातमी लेखन कसं लिहायचं हे शिकूया। या कृतीमध्ये लक्षात ठेवा, आता तुम्हाला काय करायचं आहे ते मी सांगतो। या कृतीमध्ये एखादा विषय दिला जाईल किंवा एखाद्या घटना प्रसंगाची किंवा एखाद्या समारंभाची माहिती दिली जाईल। आता म्हणजे तुम्हाला जो विषय दिला जाईल, टॉपिक दिला जाईल, बातमी लेखनामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला एखाद्या सणाविषयी किंवा घटना प्रसंगाविषयी माहिती दिली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला बातमी लिहायची आहे। बघा, त्यात बातमी लेखनासाठी मुद्दे हे शब्द किंवा चित्र यांच्या मदतीने तिथं काय दिलं जाईल तुम्हाला, एक तर चित्र दिला जाईल किंवा काहीतरी थोडेसे असे मुद्दे दिले जातील। म्हणजे समजा स्थळ दिला राहील, तारीख दिली राहील आणि तो कोणत्या विषयावर आहे, त्याचे प्रमुख पाहुणे कोण आहेत वगैरे वगैरे असं तुम्हाला काहीतरी दिलेलं जाईल आणि त्यानुसार मग तुम्हाला ती बातमी लिहायची आहे। किंवा असंही होऊ शकतं कि तुम्हाला चित्र दिले जाईल, है ना। हमको हो सकता है ऐसा कि एक चित्र ही दिया जाएगा और उसके ऊपर ऐसा बोला जाएगा कि या चित्राणूच्या वर्णनावरून बातमी तयार करा। आता मग ती आपल्याला बातमी तयार करायची आहे। आता महत्वाचा मुद्दा काय, आपण ज्याला एक्चुअली तुमको थोड़ा सा ये मराठी में कंफ्यूजन हो रहा होगा बेटा, एक हिंदी में क्लियर करा दूं तुमको कि या इंग्लिश में जैसा आप बोलते हो रिपोर्ट राइटिंग, है ना। जो हम रिपोर्ट मीन्स व्हाट, तो हम जो न्यूज में अखबारों में जो खबरें पढ़ते हैं त्याला आपण मराठीमध्ये बातमी लेखन म्हणतो, नाही का। आजचं जे युग आहे ते, आजचं युग काय करतं तर याच्यानुसार वर्तमानपत्रानुसार, आकाशवाणीनुसार किंवा मोबाईलद्वारे आपण पाहतो न्यूज, आपल्याला भरपूर न्यूज येत असतात आणि तेच न्यूज म्हणजे बातमी लेखन आहे। आता किती शब्दात लिहायची आहे? 50 ते 60 शब्दात बातमी लेखन करणे अपेक्षित आहे। फक्त 50 ते 60, जास्त मोठं पण लिहायचं नाही आहे। म्हणजे आपण 10 ते 12 ओळीमध्ये आपला बातमी लेखन, यालाच आपण वृत्तांत लेखन असं म्हणतो, हे पूर्ण करायचं आहे 50 ते 60 शब्दामध्ये। बघा आता मी थोडंसं अजून तुम्हाला डिटेल सांगतो। आजचे युग हे माहितीचे युग आहे। तंत्रज्ञान, प्रसार माध्यमे यांच्यामुळे जग खरेच जवळ आले आहे। जगात कुठेही घडलेल्या घटना, बघा हे लक्षात ठेवा, जगात कुठेही घडलेल्या घटना त्याची अचूक माहिती आपल्याला घरात बसून वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन या प्रसार माध्यमांद्वारे सविस्तर कळते, बरोबर। म्हणजे जगात कुठेही काही घडू देत। आता आपण समजा कोविड-19चं उदाहरण घेतलं तर अमेरिकेमध्ये आज काय अवस्था आहे, चायनामध्ये काय अवस्था आहे, रशियामध्ये म्हणजे इतर देशांमध्ये या कोविड-19 बद्दल काय अवस्था आहे, हे आपल्याला कशावरून कळते तर या तंत्रज्ञान प्रसार माध्यमांमुळे, म्हणजेच
यांच्यावर येणाऱ्या ज्या बातम्या आहेत, या बातम्यामुळे आपण जगाशी खूप जवळ येतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला पूर्ण सविस्तर जग हे यानुसार कळते. म्हणजे किती महत्वाचं आहे बातमी लेखन हे मी तुम्हाला सांगतो याच्यावरून, है ना. बहुत इम्पोर्टेंट है, अत्यंत महत्वपूर्ण है बातमी लेखन. देखो बेटा, अभी बातमी लेखन के क्षेत्र कौन से होते हैं, यानी कितने क्षेत्रों में तुमको यहाँ बातमी हो सकती है. क्षेत्र म्हणजे कळलं का तुम्हाला. समजा ते विषय दिलेले असतात तर ते कोणत्या विषयाशी निगडीत असतील हे तुम्हाला सांगायचं आहे. एक सांस्कृतिक आहे, क्रीडा आहे, राजकीय आहे, शालेय, शैक्षणिक, सामाजिक, वाङ्मयीन, वैद्यकीय, वैज्ञानिक आणि दैनंदिन घटना हे आपल्याला क्षेत्र आहेत. या आता सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काय येईल तर तुम्हाला सांगतो. आता सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जसं गणेशोत्सव आहे, गोपाळाष्टमी आहे, आजच आपण विचार केला की आज नवरात्र आहे, बरोबर. तर मग ही जी घटना आहे सांस्कृतिक मध्ये, समजा आता कुठंतरी चांगल्या प्रकारे या नवरात्रीचं आयोजन करण्यात आलं, ही घटना जर तुम्हाला लिहायची आहे म्हणजे यावर जर बातमी लिहायची झाली तर ती कशामध्ये येईल, सांस्कृतिक मध्ये येईल. दुसरं काय दिलंय, क्रीडा दिलाय. म्हणजे क्रीडामध्ये काय, खेळ, बरोबर. क्रीडा म्हणजे तुम्हाला कळतंच. आता आपण बघूया तर समजा काय सुरू आहे, आता आईपीएल चालू है, इसमें से आपको ये पता चलता है कल किसका मैच हुआ, कौन जीता. एक नॉर्मल बता रहा हूँ, तो सिर्फ ये आईपीएल से ही रिलेटेड नहीं है क्रीडा. म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कोणत्याही पद्धतीच्या खेळाविषयी जी माहिती दिली जाते ती क्रीडा क्षेत्रामध्ये दिलेली जाते. मग आलं काय, राजकीय, बरोबर. लोकशाही, आपण काय केलेलं आहे आता भारतामध्ये, आपण पूर्णपणे लोकशाहीचा अवलंब केला आहे आणि लोकशाहीचा अवलंब केल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये आपण असं म्हणू शकतो की वृत्तपत्रांना अत्यंत महत्वाचं स्थान आहे. कारण राजकीय क्षेत्राच्या माहित्या दररोज ज्या आपण वाचत असतो त्याच्यानुसारच राजकीय बदल काय झालेला आहे काय नाही यावरून माहिती मिळत असते. मग शालेय आणि शैक्षणिक, समजा आता शालेय आणि शैक्षणिक याच्यामध्ये काय येतं तर आता शाळेविषयी समजा एखादा नवीन धोरण आलेला असेल किंवा एखादा नवीन ठराव झालेला असेल तर त्याच्याविषयी जी माहिती मिळते ती आपल्याला शालेय क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मिळते. सामाजिक क्षेत्र आलं म्हणजे आता आपण सामाजिक क्षेत्रामध्ये कोणत्या बातम्या येतात मग तर समाजासाठी काही सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था या ज्या काम करत असतात त्यांच्याविषयी माहिती देणे किंवा समाजाची प्रगती किती झाली, काय झालंय, कोणता समाज पुढे जातोय, म्हणजे याच्याविषयी जी माहिती मिळते ती सामाजिक क्षेत्रामध्ये. आता नंतर आहे वाङ्मयीन म्हणजे साहित्याचं क्षेत्र आलं, बरोबर. आता साहित्य म्हणजे कसं तर प्राचीन साहित्याविषयी माहिती, मध्ययुगीन साहित्याविषयी, वर्तमान साहित्याविषयी जी माहिती मिळते ती या वाङ्मयीन क्षेत्राची माहिती असते. दुसरं आलं वैद्यकीय दिलेलं आहे. आत्ताच आपण बघतोय की कोविड-19 मुळे किती मोठ्या प्रमाणामध्ये देशाचं किंवा राज्य आंतरराष्ट्रीय म्हणू शकतो आपण पातळीवर किती इकॉनॉमिकली नुकसान होतोय, कुठं काय होतंय, कुठं किती घटना घडलेल्या आहेत. आता समजा आपण वैद्यकीयमध्ये बघितलं की नवीन लस आली का कोविडची, मग ती कधी येणार आहे, त्याच्यावर काय उपायात्मक योजना आहेत, हे सर्व जी माहिती मिळते ती आपण पाहू शकतो की ती वैद्यकीय मध्ये मिळते. मग आलं तुमचं वैज्ञानिक मध्ये क्षेपणास्त्राविषयी माहिती, तंत्रज्ञानाविषयी माहिती, तंत्रज्ञानामध्ये काही नवीन शोध लागलं का याच्याविषयी जी माहिती असते ती वैज्ञानिक मध्ये येते. मग आपण बघूया दैनंदिन घटना. आता तुम्हाला एक सांगतो, जलवाहिनी नादुरुस्त झाल्यामुळे पाणी पुरवठा बंद, ही काय आहे दैनंदिन. म्हणजे आपल्याला उद्या म्हणजे काल काय झालं याविषयी जी आज माहिती मिळते. आता समजा कांदा 50 रुपयांच्या वर ही माहिती आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला दैनंदिन घटना काय घडतायत याविषयी जी माहिती मिळते ती या दैनंदिन घटना या क्षेत्रामध्ये मिळते. म्हणजे हे जे क्षेत्र आहेत या एवढ्याच क्षेत्राशी निगडीत समजायचं की आपल्याला बातमी लिहायची आहे बरोबर. आता पुढे आता आपण बातमी लेखन करताना काय काय लक्षात ठेवायचं आहे त्याविषयी माहिती घेऊया. कारण बातमी म्हणजे नुसती बातमीच नाही तर आपण नुसतं काही तसं लिहू शकत नाही त्याच्यामध्ये. आता बातमी लिहिताना आपण काय करायचंय तर काय करायचंय बातमी लेखन करताना काय लक्षात ठेवावे. पहिला मुद्दा दिलेला आहे एकदम, भाषा सोपी सुटसुटीत
असावी, म्हणजे अत्यंत कठीण भाषेचा वापर करायचा नाही. सोपी भाषा आणि सुटसुटीत, म्हणजे कुणालाही वाचताना ते लवकर समजावी म्हणून आपली जी भाषा आहे बातमी लेखनाची ती अत्यंत सोपी आणि सुटसुटीत असावी. दूसरा महत्वाचा मुद्दा है, लक्षात ठेवायचं, यहाँ आपको सभी को बच्चों ध्यान में रखना है. दूसरा मुद्दा बहुत ही इंपॉर्टंट दिया, स्थळ काळ यांचा उल्लेख असलाच पाहिजे. यानी जिस घटना के बारे में आप बातमी लिख रहे हो, न्यूज लिख रहे हो, वह स्थल, स्थल यानी वह घटना कहाँ पर हुई है, काल यानी वह घटना कब हुई है, इसका उल्लेख आपके बातमी में, आपके न्यूज में होना ही चाहिए. बातमी लेखन करताना स्थळ काळ यांचा उल्लेख असला पाहिजे, त्याच्याशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही. आणि ती कळणार पण नाही ना, कधी झाली, कुठे झाली, हे जेव्हापर्यंत आपल्याला कळणार नाही तेव्हापर्यंत आपण कसं बातमी वाचू. दुसरं दिलेलं आहे, बातमी भूतकाळात लिहावी, म्हणजे कोणता काळ, भूतकाळ म्हणजे ती घटना घडून गेलेली आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. हा, बातमी लिहिताना भाषेचे उत्तम ज्ञान असावे, म्हणजे ती बातमी तुम्ही कोणत्या भाषेमध्ये लिहिता, कौन सी लैंग्वेज में लिख रहे हो यहाँ इम्पोर्टेंट नहीं है, लेकिन जिस किसी लैंग्वेज में आप वह बातमी लिख रहे हो उस भाषा का, उस लैंग्वेज का आपको पूरी तरह का ज्ञान होना चाहिए. क्यों? क्योंकि जब बातमी पढ़ने वाला रहेगा उसे ऐसा लगना चाहिए कि मैं जिस लैंग्वेज में भी, तो उसे वो पूरी समझ में आनी चाहिए. इसलिए आप जिस लँग्वेज में लिख रहे हो, जसं आपण समजा मराठीमध्ये बातमी लिहितो तर आपल्याला मराठी या भाषेचं ज्ञान पूर्णपणे पाहिजे. लेखन कौशल्य उत्तम असावे. बघा महत्वाचा मुद्दा, कोणताही रायटिंग स्किल करताना आपल्यामध्ये ती कला, तो कौशल्य असलाच पाहिजे, नाही का. आता आपण बातमी लिहितो समजा, आणि बातमी लिहिताना महत्वाचा मुद्दा, आपण समजा एक आपल्याला टॉपिक दिलेला असेल, है ना, हमको कुछ तो टॉपिक दिया गया है, इस टॉपिक के अगर हमको बातमी लिखना है तो सबसे पहली बात मैं तुमको बताऊंगा, अगर तुम्हारे अंदर कौशल्य स्किल है तो तुम क्या करोगे बेटा कि वह जो शीर्षक दिया रहेगा उस शीर्षक को इतना अट्रैक्टिवली लिखोगे आप लोग कि वह शीर्षक पढ़ने के बाद में ही किसी को इंटरेस्ट आ जाए कि इसमें कुछ तो अच्छा दिया होगा न्यूज में, और वो पूरी न्यूज पढ़े. यानी ये एक कौशल्य हुआ, ये एक स्किल हुई, ये आपके अंदर होनी चाहिए बेटा. यानी इसका ध्यान आपको रखना है. लेखन कौशल्य उत्तम असावे, म्हणजे लेखनाची जी स्किल आहे ती खूप चांगली असावी. अजून दिलेलं आहे, वाक्य कसे असावेत, तर वाक्य छोटी छोटी असावीत, म्हणजे आपल्याला लहान लहान वाक्यांमध्ये, बहुत ही छोटे छोटे वाक्यों में सेंटेंसेस जो होंगे हमारे वह काफी लेंथी नहीं होने चाहिए, बहुत छोटे छोटे हो जाकि पढ़ने में आसानी हो. परिच्छेद लहान असावा. परिच्छेद म्हणजे तुम्हाला सांगतो पैराग्राफ जिसको हम बोलते हैं, तो जो पैराग्राफ बनाएंगे हम, बहुत बड़े बड़े पैराग्राफ नहीं बनाने, हमको क्या करना है, छोटे छोटे पैराग्राफ बनाने हैं. अगर छोटे छोटे पैराग्राफ बना दिए हमने तो बहुत बड़ी लेंथी न्यूज नहीं होगी और वो पढ़ने में और समझने में आसानी होगी. और एक बहुत इंपॉर्टंट मुद्दा है बेटा, देखो, बातमीत स्वतःचे मत व्यक्त करू नये. यानी जो हमारी बातमी दे रहे हम, जो बातमी हम लिख रहे, वहां पे हमारा खुद का जो ओन ये होता है एक्सपिरियन्स वगैरह, वो नहीं देना. स्वतःचे मत त्याच्यात टाकायचं नाही. तर तुम्हाला काय करायचंय, बातमी ही यथातथ्य जशीच्या तशी, बरोबर. म्हणजे एखादा कार्यक्रम झाला समजा, आता आपण एखादी कोविड-19ची एखादी जर आपण बातमी देतोय, तर त्या कोविड-19च्या बातमीमध्ये किती लोकांना बाधा झाली, किती लोक चांगले झाले, किती लोकांना काय झालं, ही जी गोष्ट आहे ही आम्हाला एक्झॅक्ट लिहावी लागेल. आपण याच्यामध्ये एक्झॅजरेशन किंवा आपल्या स्वतःचं मनाचं काही लावू शकतो का? नाही. म्हणजे लोकांना सुद्धा माहिती होईल की काय चाललंय, एक्झॅक्ट होतंय. कारण आपण याच्यात स्वतःचं मन, की आपण काहीतरी आपल्या मनाने आज 300 लोकांना बाधा झाली किंवा 2000 लोक मेले वगैरे असं काहीही देऊ शकत नाही. तर बातमीमध्ये यथातथ्य वर्णन करायचं आहे, जशीच्या तशी बातमी आपल्याला लिहायची आहे, जेणेकरून लोकांना ती दुसऱ्या दिवशी माहिती होईल. भाषा पाल्हाडी नसावी, त्यात नेमकेपणा असावा. म्हणजे काहीतरी, आता मी तुम्हाला तेच सांगितलं की काहीतरी आपण उगाच बाऊ करून काहीतरी सांगू शकत नाही त्याच्यामध्ये. तर आपल्याला काय करायचंय, नेमकेपणा सांगायचा आहे. म्हणजे एक्झॅक्ट बातमी काय आहे, कोणत्याही प्रकारची पाल्हाडी भाषा वापरायची नाही आणि नेमकेपणा त्याच्यात असावा.
आता ही मूल्यमापन कृती दिलेली आहे बघा, बातमी तयार करणे. आता दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे म्हणजे आपल्याला जी घटना दिलेली असेल, आपल्याला जो टॉपिक दिलेला असेल त्याच्यावरच आपल्याला बातमी तयार करायची आहे. दिलेल्या सूचक शब्दावरून बातमी तयार करणे. जे सूचक शब्द आहेत, बरोबर, आपल्याला जो प्रश्न दिलेला असेल, आपण थोडंसं खाली बघूया, आहेत आपल्याकडे, तर त्याच्यानुसार तुम्हाला कळेल की जो मुद्दा दिलेला आहे त्याच्यावरूनच आपल्याला बातमी तयार करायची आहे. मग कार्यक्रमाची बातमी तयार करणे म्हणजे कोणताही कार्यक्रम असेल त्याची बातमी तयार करणे. पहा, आता मी तुम्हाला याच्यात सांगतोय की बातमी कशा प्रकारे दिलेली जाते, बरोबर. बातमीचं पहिल्या सर्वात प्रथम काय असतं तर बातमीचं शीर्षक, बरोबर, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये हेडलाईन म्हणतो. ती हेडलाईन असायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय आपली बातमी जी आहे ती पूर्ण होऊ शकत नाही. दुसरं दिलंय स्थळ व दिनांक. मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं की स्थळ आणि दिनांक हा प्रत्येक बातमीमध्ये असायलाच पाहिजे, कारण स्थळ व दिनांकाशिवाय बातमी पूर्ण होऊ शकत नाही. मग ती बातमी तुम्हाला मिली कुठून, वहां आपको बातमी मिली कहाँ से. देखो पहले मैंने तुमको क्या बताया, बातमी का शीर्षक मतलब हेडलाइन, ये हेडलाइन होनी चाहिए. हेडलाइन हो गई तो आपको फिर उसके नीचे नीचे क्या लिखना है, इस बातमी के अंदर स्थळ व दिनांक लिखना है. म्हणजे स्थळ आणि दिनांक, यानी वह घटना कहाँ घटी और उसका दिनांक आपको लिखना है. फिर दूसरा मुद्दा दिया है बेटा कि वह घटना आपको मिली कहाँ से, वहाँ जो न्यूज थी वहां आपको मिली कहाँ से, तो वो लिखना है आपको की आमच्या वार्ताहराकडून किंवा प्रतिनिधीकडून. ये तीन मुद्दे हैं. और फिर मेन जो है मुख्य बातमी, म्हणजे त्या मुख्य बातमीचा जो मैंने जो हेडिंग दिया हुआ है उसकी टोटल डिटेल आपको इस मुख्य बातमी में लिखना है. यहाँ पर हमने 2-3 सेंटेंस देखे भी थे. परिच्छेद लहान असावे, परिच्छेद यानी पैराग्राफ जो बनाने हैं, ये मुख्य बातमी में छोटे छोटे 2 पैराग्राफ बनाने हैं. कितने शब्दों में लिखनी है आपको यह बातमी, 50 से 60 शब्दों में. तो ये जो मुख्य बातमी है यहीं पे आपको 50 से 60, 10 से 12 लाइन में आपको यह बातमी लिखनी है. और इस समय लिखते समय आपके वाक्य जो है वह छोटे छोटे होनी चाहिए, यानी और पाल्लाड़ी भाषा और यथातथ्य वर्णन, यानी जैसी घटना है वैसी ही घटना तुमको यहाँ पर लिखनी है. ओके. आता थोडंसं तुम्हाला जरा असं एका मिनिटातच सांगतो, समजा हे तुम्हाला. बातमी घडून गेलेल्या घटनाची त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याची होते. यानी अगर नियोजित कार्यक्रम में घडने वाला है, होने वाला है, उसकी भी होती है. देखो अब ये तुमको ये बता रहा हूँ कि यहाँ पर क्या ज्यात काय घडले, अगर बातमी हो चुकी है यानी वह घटना घटी तो उसमें क्या घटा, कधी घडले यानी कब हुआ, कोठे घडले, कहाँ हुआ, कैसे कसे घडले, कैसे हुआ, यानी ये चीजें अगर कौन कौन उपस्थित होते, यानी वहां पर कौन कौन प्रेजेंट थे जब वह कार्यक्रम हुआ, या प्रश्नांची उत्तरे मिळतात. मतलब तुमने अगर इतनी चीजें याद रख लिए, क्या घडले, क्या हुआ, कधी घडले, कब हुआ, कोठे घडले, कहाँ हुआ, कसे घडले, कैसे हुआ, कोण कोण उपस्थित होते, या गोष्टी जर तुम्ही लिहिला तर तुम्हाला पूर्ण बातमी लिहिता येईल, नाही का. चला, कशा संबंधी हा झाला आपला मुद्दा. आता आपण बघूया. आता मी तुम्हाला एक विषय देतो, ठीक आहे. या विषयावर समजा आपण बातमी तयार केली. आता माझा हा विषय आहे, खालील विषयावर बातमी तयार करा. बघा आपण परवाच्या दिवशी, ओके, परसों के दिन, 2 दिन पहले, है ना, अपना क्या हुआ था 15 अक्टूबर को वाचन प्रेरणा दिन उत्साह साजरा, है ना, अपन ने मनाया है 15 अक्टूबर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम का जो जन्मदिन है, हमने वह जन्मदिन वाचन प्रेरणा दिन के रूप में मनाया है. आता त्यालाच याही हिंदी काय होत आहे, तर हे मराठीमध्ये तुम्हाला आता दिलेलं आहे की वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा. आता आपण हा साजरा केला, फक्त एवढीच बातमी दिलेली आहे बघा. तुम्हाला हा टॉपिक दिलेला आहे, एवढंच दिलेला आहे, आणि याच्यावरून तुम्हाला आता तो म्हणतोय की बातमी तयार करा. मग आता तुम्ही याच्यावरून बातमी तयार कराल, मग ती कशी कराल, आता याच्यावर आपण बघूया की ती बातमी तयार करताना आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे. बघा, आपण जे मगाशी पाहिलं त्याच्यानुसार लोकवार्ता हे समजा न्यूजपेपरचं नाव दिलेलं आहे आपण, लोकवार्ता म्हणून. आता त्यांनी आपल्याला हेडिंग दिलेली होती, काय दिलेली, सॉरी, त्यांनी काय हेडिंग दिलेली होती, वाचन प्रेरणा दिन राज्यभरात उत्साहात साजरा. हे काय झालं आपल्या बातमीचं, हे शीर्षक झालं. आपण जे आताच थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं त्यातलंच हे शीर्षक आहे, हो ना. वाचन प्रेरणा दिन राज्यभरात उत्साहात साजरा. आता आपण ही हेडलाईन बघितली. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं स्थळ आणि
वेळ, आता याच्यामध्ये आपल्याला स्थळ यांनी इथं दिलेलं नाही, पण स्थळ लिहायचं आहे मुंबई 16 ऑक्टोबर. आता त्यानं 16 ऑक्टोबर दिलंय, आपण आपल्यानुसार ही वेळ बदलू शकतो. मग ही न्यूज तुम्हाला कुठून मिळाली? तर आमच्या वार्ताहराकडून. बरोबर, कुठून मिळाली ही न्यूज तुम्हाला? तर आमच्या वार्ताहराकडून असं लिहायचं आहे. एक तर आमच्या वार्ताहराकडून लिहा किंवा आमच्या प्रतिनिधीकडून लिहा. दोन्ही मधून काही लिहिलेलं चालेल, पण काहीतरी लिहिणं महत्वाचं आहे. आमच्या वार्ताहराकडून मिळाली किंवा आमच्या प्रतिनिधीकडून मिळाली. ठीक आहे, बघा आता तुम्हाला इथं न्यूज दिलेली आहे. न्यूज सुरुवात कशी केली त्यांनी आणि मग शेवट कसा गेला, त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता वाचू आपण आणि त्याच्यानंतर मी थोडंसं सांगतो तुम्हाला. बघा, माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृतींना अभिवादन करत काल राज्यभरात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. म्हणजे ही घटना कधीची असावी? तर 15 ऑक्टोबरची असावी. बरोबर, मी आता तुम्हाला सांगितलं की 15 ऑक्टोबर हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. आता ही घटना कधी आली आपल्याला पेपरमध्ये? तर 16 तारखेला आली. म्हणजे ही घटना 15 तारखेला घडून गेलेली आहे. म्हणजे आता यांनी काय केलं? उत्साहात साजरा झाला. यांनी सांगितलं की हे झालंय. मुलांना वाचनाची गोडी लागावी, वाचनाचे महत्व समजावे म्हणून हा साजरा केला जातो. या कार्यक्रमाबद्दल दिलेला आहे. राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालयांनी यंदा वाचन प्रेरणा सप्ताह साजरा केला. या सप्ताहात शाळांमधून वाचन, अभिवाचन, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा अशा विविध कल्पक स्पर्धा राबवल्या गेल्या. मराठी भाषा विभागातर्फे मुंबईतील सुमारे 100 शाळात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. म्हणजे याविषयी बघा कोणत्या कोणाद्वारे काय केलं गेलं, कुठे केलं गेलं पहा, मुंबईत दिलेलं आहे. 100 शाळांमध्ये मराठी भाषा विभागातर्फे वगैरे वगैरे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पालाडी भाषा वापरलेली नाही. याच्यात काय केलंय? यथा तथ्य वर्णन, म्हणजे जसं घडलेलं आहे तसं तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बघा दिलेला आहे जो. या प्रदर्शनात अनेक दुर्मिळ पुस्तकांची विक्री झाली. महाविद्यालयांमध्ये प्रसिद्ध लेखक, नाटककारांच्या व्याख्यानाचे आयोजन केले गेले होते. म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन कसं केलं होतं वगैरे वगैरे. या निमित्ताने माननीय शिक्षण मंत्र्यांनी मुंबईतील ज्ञान साधना विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या वाचन कट्ट्याचे उद्घाटन केले. भेटी दाखल शाळेला अनोखी पुस्तक पेटीही दिली. म्हणजे आता कळलं तुम्हाला या कार्यक्रमामध्ये कशा प्रकारे कार्यक्रम झाला. या संपूर्ण फक्त कार्यक्रमाची जी माहिती आहे ती माहिती इथे दिली गेलेली आहे. म्हणजे आपण आता ही जी न्यूज पाहिली, कोणती न्यूज होती? तर वाचन प्रेरणा दिन जो साजरा झाला त्याविषयी माहिती होती. अजून माझ्याकडे मला वाटते एक आहे बघा. आता आपण याच्यातलंच बघूया. अशा प्रकारचा तुम्हाला मे बी ऐसे हो सकता है मे बी कि इसी तरह का तुमको प्रश्न दिया जाएगा, है ना. आता दिलंय बघा, खालील विषयावर वृत्तांत लेखन करा. वृत्तांत म्हणजेच मी तुम्हाला सांगितलंय की बातमी तयार करायची आहे. आता याच्यात तुम्हाला विषय दिलेला राहील, म्हणजे हा असा एक प्रश्न दिलेला जाईल. बरोबर, याच्यात दिलेला आहे बघा, नव महाराष्ट्र विद्यालय, विमाननगर, वसई जागतिक विज्ञान दिन सोहळा. आता आपण इथं काय करतोय? जागतिक विज्ञान दिन सोहळा कार्यक्रम पार पाडतोय. आता हा कार्यक्रम कुठे होतोय? तुम्हाला स्थळ पण दिलेलं आहे. बरोबर, नव महाराष्ट्र विद्यालय, विमाननगर, वसई हा आहे. जागतिक विज्ञान दिनानिमित्त सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर, म्हणजे तुम्हाला आपको इस कार्यक्रम के जो प्रमुख अतिथि है वह प्रमुख अतिथि कौन है यह भी बताया गया है. यह कार्यक्रम कहाँ होने वाला है यह भी बताया गया है ना. देखो नीचे स्थल में दिया गया है डॉक्टर होमी भाभा सभागृह, यानी कहाँ होने वाला है? डॉक्टर होमी भाभा सभागृह. कौन है आयोजक? तो नव महाराष्ट्र विद्यालय की तरफ से. अब यह कार्यक्रम कब होने वाला है ये भी आपको बता रहा है. देखिए 28 फेब्रुवारी 2018 असं त्यांनी दिलेलं आहे. आपण उदाहरण बघताना आपण त्याला 2021 करू शकतो. बरोबर,
लिहिताना 2018चं वेळ पण दिलेली आहे की हा कधी आहे कार्यक्रम, तर सकाळी 11 वाजता. कार्यक्रम कधी आहे? सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ओके. म्हणजे आता तुम्हाला हा असा साधारणसा प्रश्न दिला जाईल आणि या प्रश्नावर म्हटलं जाईल की तुम्ही आता स्वतः याच्यावर बातमी तयार करा. तर आपण आता जे मुद्दे बघितले आहे ना, तुम्हाला लक्षात असेल बघा, पहिला मुद्दा होता काय होता? शीर्षक. शीर्षक म्हणजे आपल्याला हेडलाईन द्यायची आहे. मग आपण बघितलं त्याच्यामध्ये दिलेलं आहे स्थळ आणि काळ, बरोबर? स्थळ दिलेलं आहे. स्थळ आणि काळ म्हणजे स्थळ म्हणजे कुठे झालं वगैरे, आणि त्याच्यानंतर मग कुणाकडून, तर आमच्या वार्ताहराकडून किंवा आमच्या प्रतिनिधीकडून, आणि त्याच्यानंतर द्यायचं आहे तुम्हाला मुख्य बातमी. बघूया आपण खाली, बघा आता हीच बातमी इथे दिलेली आहे. ओके. हा, जागतिक विज्ञान दिन सोहळा दिला याच्यात. आता सॉरी, जागतिक विज्ञान दिन सोहळा ही आपली काय झाली? हे शीर्षक झालं, ही हेडलाईन झाली, आणि याच्यानुसार आपल्याला ती पूर्णतः बातमी द्यायची आहे. मग मी तुम्हाला सांगितलं इथं त्यांनी स्थळ पुढे दिलेलं आहे बघा, आधी तारीख दिली आहे. स्थळ आणि काळ हे दोन मुद्दे होते आपले. पहिलं झालं शीर्षक, त्याच्यानंतर स्थळ आणि काळ हा मुद्दा आहे. तर दिलेला आहे 28 फेब्रुवारी 2018 रोजी. काय झालं? हा कार्यक्रम झाला बघा, वसई येथील नव महाराष्ट्र विद्यालय या शाळेत जागतिक विज्ञान दिन सोहळा जागतिक सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नार्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. म्हणजे त्या कार्यक्रमाबद्दल पूर्ण रूपरेषा आता पुढे दिलेली आहे. आपण पण असंच लिहू शकतो. मी तुम्हाला सांगितलं मगाशी, कुठे घडला, कसा घडला, कधी घडला, या प्रकाराच्या या प्रश्नांची जर तुम्हाला पूर्णपणे उत्तरे मिळाली तर असं समजायचं की आपण पूर्णतः न्यूज लिहितोय म्हणून. इथं दिलेला आता विज्ञान दिन सोहळा सुप्रसिद्ध जागतिक सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नार्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अश्विनी चव्हाण यांनी भूषवले. कार्यक्रमासाठी शाळेच्या डॉक्टर होमी भाभा सभागृहात सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. म्हणजे तुम्हाला आता हे लक्षात येईल की आपला टॉपिक काय होता, त्यानुसार आपण न्यूज कशा प्रकारे तयार करतोय. बरोबर. कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान झालं, प्रमुख पाहुणे म्हणून कोण होते, कधी कार्यक्रम सुरू झाला, कार्यक्रम कोठे होता, या गोष्टी इथे आला. आता त्या कार्यक्रमात ऍक्च्युली काय घडलं अजून पुढे थोडंसं दिलेलं आहे. सकाळी ठीक 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. बरोबर. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या स्वागत गीताने करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विज्ञान शिक्षिका सौ हेमा भट यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. सॉरी. त्यानंतर खेळ विज्ञानाचे या विषयावर डॉक्टर जयंत नार्डीकर यांचे व्याख्यान सादर झाले. म्हणजे जे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, सॉरी प्रमुख पाहुणे होते, त्यांनी त्या विषयावर काय केलं? व्याख्यान केलं. त्यात त्यांनी विज्ञानातील विविध संकल्पना व कोट्या यांचा उलगडा अतिशय खेडीमेडीच्या वातावरणात करून दिला. म्हणजे बघा किती साधी आणि सोपी भाषा इथे वापरलेली. आपण मगाशीच पाहिलं मुद्द्यांमध्ये की न्यूज बातमी लेखन करताना, वृत्तांत लेखन करताना भाषा ही सोपी व सुटसुटीत असावी. म्हणजे कोणत्याही प्रकारचा कठीणता याच्यामध्ये नसावा. ओके. नंतर जागतिक विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रश्न मंजुषा हा विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराचा छोटासा कार्यक्रम घेण्यात आला. म्हणजे त्या कार्यक्रमात आता तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत अजून वाचतो थोडस. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. आता त्या विजेते जे विद्यार्थी होती त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. ओके. मग काय झालं? शेवटी आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. म्हणजे काय झालं बघा, शेवट झाला. याच्यात जी मुख्य बातमी होती आपण त्याच्यात बघितलं होतं की 2 परीक्षेत असावे. याच्यात तुम्हाला दिसतात 2 परीक्षेत आहेत. पहिला परीक्षेत छोटा थोडा आणि दुसरा पण छोटाच. म्हणजे परिच्छेद कसे असावेत? छोटे असावेत, वाक्य छोटी छोटी असावी, शीर्षक असावं,
स्थळ व काळ असावं, मग ते कुठून आलंय हे असावं. म्हणजे या पूर्णपणे ज्या गोष्टी या न्यूज मध्ये बातमी लेखनामध्ये आलेल्या आहेत. ओके, समजलं तुम्हाला? हा आपला झाला आजचा मुद्दा, काय की बातमी लेखन कसं करायचं म्हणून. कळलं? अजून मला काही सांगायचं होतं जरा, एक मिनिट. हा, आता हा प्रश्न किती बघा, ही पूर्ण वाक्य याच्यात पूर्ण, पुन्हा मी एकदा असंच सांगतोय, परिच्छेद लहान असावा, 2 परिच्छेद बघितले, वाक्य छोटी, स्वतःचे मत. आता आपण जी न्यूज पाहिली बघा त्याच्यात की विज्ञान दिन सोहळा साजरा करण्यात आला म्हणून, त्या विज्ञान दिन सोहळा साजरा करण्यात आल्यामध्ये त्यामध्ये कुठेही स्वतःचं मत व्यक्त केलेलं नाही. तर त्याच्यात हुबेहूब वर्णन, यथाकथ्य वर्णन, म्हणजे फक्त आपल्याला काय करायचं आहे बातमीमध्ये, कार्यक्रम कुठे सुरू झाला आणि कार्यक्रम कुठे संपला याविषयी फक्त आपल्याला माहिती द्यायची आहे. कळलं? जी धीरज सर. देखो काजल का रेज हैंड है सर एक, और जिसको भी बेटा डाउट है वो लोग आप पूछ सकते हो। हाँ, बेझिझक पूछो बेटा, कुछ भी अगर आपको ऐसा लग रहा है ना। हाँ सर, काजल, हाँ बोलो काजल. बातमी मतलब क्या? बातमी म्हणजे आपण न्यूज ना, मैं क्या बताया तुमको बेटा, जो अपन अखबारों में पढ़ते हैं ना, देखो आप हिंदी अखबार पढ़ते हो? हाँ सर। हाँ पढ़ते हो ना, तो जो न्यूज आती है ना वही न्यूज होती है। वह न्यूज अब मेरे को बताओ, आज घटने वाली है ऐसा कुछ दिया रहता है क्या, या फ्यूचर में होने वाली है ऐसा कुछ रहता है क्या? नहीं रहता। जो घटना कल हो चुकी है, बराबर, हाँ जो घटना कल हो चुकी है उसके बारे में जो इंफॉर्मेशन दी जाती है, समझो वो न्यूज यानी ही बातमी है। ओके, हाँ सर, समझी। ओके बेटा, न्यूज यानी ऐसा समझ के चल काजल, न्यूज यानी बातमी. ओके, वृत्तांत. हा, अजून. सर, हाँ बेटा बोलो. दिनांक के बाद जो वर्तमानुकार और हाँ प्रत्यय आता है ना, हाँ, वो कैसे यस यस मालूम यस. करने का कि लिखने का है? हाँ देखो, अब मैं क्या बता रहा हूँ तुमको बेटा, कि हम कोई भी न्यूज जब लिखते हैं तो मेरे को एक बात बताओ, मतलब रिपोर्टर होता है ना, आपको रिपोर्टर समझता है? हाँ बेटा, रिपोर्टर हाँ समझता है? रिपोर्टर रिपोर्टर समझता है ना आपको? हाँ हाँ, तो वो जो रिपोर्टर होता है ना जया, वो रिपोर्टर को ही हम बोलते हैं वार्ताहर या तो फिर प्रतिनिधि. तो वो जो प्रतिनिधि यानी रिपोर्टर, यानी न्यूज तुमको कहाँ से मिली, अब जो छापने वाला रहता है वो समझो कि बाहर नहीं गया है, उसको जो छापने वाला एडिटर वगैरह होता है ना, उनको नहीं मालूम होता कि क्या हुआ, तो जो रिपोर्टर रहता है वो न्यूज ढूंढ के लाता है, बराबर. तो उसने जब न्यूज ढूंढ के लाया, वही वाली न्यूज तुम दे रहे हो. यानी तुम ऐसा कुछ भी नहीं लिख सकते हो ना कि मैंने सुना था और मैंने लिख दिया करके, नहीं. तो तुम्हारा जो न्यूज एडिटर यानी न्यूज रिपोर्टर होता है, वार्ताहर ज्याला म्हणतो आपण, उसने तुम्हारे पास वो न्यूज ला दिया, इसीलिए वो न्यूज. तो उसमें आपको कैसे पता चलेगा, इसका सवाल नहीं है. सिर्फ 2 ही चीजें लिखना है, एक तो आमच्या वार्ताहराकडून किंवा आमच्या प्रतिनिधीकडून. ये 2 में से एक चीज लिखनी है. समझ गए? ये कंफर्म कर लो कि 2 में से एक लिखना है. आमच्या वार्ताहराकडून लिहा किंवा आमच्या प्रतिनिधीकडून लिहा. 2 मधून कोणताही एक लिहायचा है. ये हमको कैसा पता चलेगा ये मत सोचो बेटा, 2 में से एक लिखना ही लिखना है. ओके जया? हाँ हाँ हाँ, एक लिखना ही लिखना, छोड़ना मत उसको. एक तो हमसे वार्ताहर लिखना है तो प्रतिनिधि लिखना बेटा. यस सर. अन्नू बोलिए. सर दिन डेट कौन मतलब पहले से दिया रहेगा डेट? देखो अभी हमने एक न्यूज देखा, उसमें डेट दिया हुआ था, मैं इसीलिए 2 न्यूज लिया प्रश्न में, और एक दिया बेटा उसमें डेट ही नहीं लिया हुआ था. अगर जिसमें डेट दिया हुआ ही नहीं है ना, यानी हमने क्या दिया, वाचन प्रेरणा दिन उत्साह साजरा, इतना ही लिखा हुआ था और इसकी न्यूज थी, तो वहां पर डेट नहीं था. ऐसे समय में आपको क्या करना है, कोई भी डेट लिए तो कोई प्रॉब्लम नहीं, लेकिन जहां पर प्रश्न में, दूसरा जब हमने प्रश्न देखा तो वहां पर दिया हुआ था 27 फरवरी दिया हुआ था, बराबर. तो हाँ, तो ऐसे समय में आपकी जो न्यूज आएगी वो 27 फरवरी को नहीं आएगी, वो 28 फरवरी को आएगी. ओके, क्योंकि एक दिन पहले वो कार्यक्रम हुआ और एक दिन के बाद में तुम वो न्यूज दे रहे हो दूसरे दिन. इसका मतलब ये है कि वो न्यूज दूसरे दिन आ रही है, कार्यक्रम 27 को हो गया तो आपको 28 तारीख लिखनी है. समझे बेटा? हाँ सर, थैंक यू. ओके बेटा, वेलकम. और और किसी के हैंड रेज है बेटा? किसी को कोई डाउट हो तो बोलो बेटा, पूछो. यस अनिकेत. हाँ बोलो बेटा अनिकेत.
हेलो हेलो अनिकेत, आवाज नहीं आ रही बेटा आपकी। हेलो। हाँ अल्ताफ, बोलो अल्ताफ। व्हाट्स रॉन्ग अल्ताफ जी। तो बच्चों, हमने इस तरह से प्रश्न पांचवे का उपयोजित लेखन का आ यह विभाग पढ़ा था। आ में हमको पूछता है, अ में पहले क्या था, पत्र लेखन था, उसमें औपचारिक पत्र और अनौपचारिक पत्र ये दोनों पूछता है। प्रश्न आ में हमको 3 विभाग दिए होते हैं, उसमें हमारा पास था बात्मी लेखन, यह हमने पढ़ा आज। बात्मी लेखन यह 5 नंबर के लिए हमको एग्जाम में पूछा जाता है। उसमें आपने देखा शीर्षक होता है पहले, उसके बाद में स्थल व काल दिलेला असतो, स्थल एवं काल दिया जाता है। उसके बाद में वह किसके द्वारा आपको बातमी मिली उसके बारे में इंफॉर्मेशन रहती है, और फिर नीचे में लिखनी होती है हमको मुख्य बातमी। मुख्य बातमी में हमने बहुत कुछ देखा कि वाक्य कैसे होने चाहिए, छोटे छोटे होने चाहिए, सुटसुटीत भाषा सोपी असावी, यानी लैंग्वेज जो होनी चाहिए वह हमारी इजी होनी चाहिए। यहाँ बहुत सारे मुद्दे देखे, मैं आपको यहाँ पीपीटी भी भेज दूंगा, ठीक है। इसके इस तरह से आज हमारा जो टॉपिक था वह बातमी लेखन था, यानी वृत्तांत लेखन था। तो आज का टॉपिक हम यहीं पर समाप्त करते हैं। धन्यवाद, थैंक यू।